छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांनी राहुरी बेमुदत बंदची हाक दिली होती। मात्र राहुरी शहरातील छोटे मोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल याचा विचार करून तसेच माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांच्याशी चर्चा करून 1 एप्रिल रोजी असलेला बंद स्थगित करण्यात आला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अरुण तणपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। दिनांक 26 मार्च 2025 रोजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती। सदर घटनेला 4 दिवस उलटूनही अद्याप आरोपींचा तपास लागला नाही। या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून जेरबंद करावे या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांनी 1 एप्रिल रोजीपासून राहुरी शहर बेमुदत बंदची हाक दिली होती। जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत राहुरी शहर बंद राहणार असा पवित्रा माजी मंत्री तणपुरे यांनी घेतला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। तसेच 26 व 27 तारखेला शहर व आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता। त्यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे। त्यामुळे सर्वांचा विचार करून तसेच माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांच्याशी चर्चा करून 1 एप्रिल रोजी पुकारलेला शहर बंद आंदोलन स्थगित करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा आम्हाला कदापि सहन होणार नाही। आंदोलन करण्याचे अनेक मार्ग आहेत। आम्ही स्वस्थ बसणार नाही, वेगळ्या मार्गाने व शांततेत आंदोलन करू अशी माहिती बाजार समितीचे सभापती अरुण तणपुरे यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना अतिशय निंदनीय आहे। आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। पोलीस प्रशासनाने या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी। गाव बंद ठेवणे हा योग्य मार्ग नाही। यामध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान आहे। त्यामुळे राहुरी शहर सुरळीतपणे चालू राहील। मात्र जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत राहुरी शहरातील सर्व व्यापारी काळी फीत लावून निषेध व्यक्त करतील अशी माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी दिली आहे। यावेळी युवा नेते हर्ष तणपुरे, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, माजी उपनगर अध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे, संजय साळवे, नंदुभाऊ तणपुरे, विलास तरवडे, पांडुभाऊ उदावंत आदी उपस्थित होते। SRB न्यूज साठी राजेंद्र उंडे, राहुरी। 26/3 बुधवारी जी दुःखद घटना झालेली आहे त्याचा मी राहुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करत आहे। त्या दिवशी बुधवारी घटना घडल्यानंतर सर्व व्यवहार बंद झाले। दुसऱ्या दिवशी सणाचा बाजार असल्या कारणामुळे बंद पण पुकारण्यात आला होता। परंतु काही समाजाच्या लोकांनी ते गुरुवारी दुकान चालू ठेवायच्या संदर्भामध्ये प्रस्ताव मांडला असता तो त्यांनी मान्य केला नाही। त्याच्यानंतर शुक्रवारी त्यांनी बंदला स्थगिती देऊन पुढचे व्यवहार चालू केलेले आहेत। तसेच माननीय प्राजक्त तणपुरे माजी मंत्री यांनी आमच्या राहुरी व्यापारी असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पण बंद मागे घेऊन उद्यापासून सर्व व्यवहार सुरळीत चालू होतील अशी मी व्यापारी असोसिएशनच्या वतीने आवाहन करत आहे। आणि तसेच आपल्या राहुरी शहरात मध्ये माननीय अरुण साहेब तणपुरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन जी राहुरी शहरामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या मार्चेंट त्याच्यानंतर अतिक्रमण यामुळे विटीस धरण्याचे काम बाकीच्या नागरिकांनी करू नये ती विनंती मान्य करून राहुरी शहराचे उद्यापासूनचे जे व्यवहार आहेत ते पूर्णपणे चालू होतील। गेल्या बुधवारी 26 तारखेला राहुरी शहरामध्ये जो अप्रिय प्रकार घडला त्याची रिॲक्शन म्हणून त्या दिवशी सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी रस्ता रोको केला आणि गुरुवारच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी बंद पुकारला गेला। सणाचा बाजार असताना सुद्धा लोकांनी उत्स्फूर्त बंद त्या ठिकाणी पुकारला आणि त्याला यश आलं। माननीय माजी आमदार माजी मंत्री प्राजक्तदादा तणपुरे यांनी उद्यापासून बंद त्या ठिकाणी पुकारल्याचे जाहीर केलं। परंतु राहुरी शहरातील सर्व व्यापारी बंधू,
छोटे मोठे व्यापारी, रस्त्यावर धंदा करणारे, व्यवसाय करणारे व्यापारी, त्याचबरोबर मोठमोठे दुकानदार यांनी आणि राहुरी तालुक्यातील शेतमाल भाजीपाला पिकवणारे शेतकरी आणि ते सर्व शेतकरी यांनी एक त्या ठिकाणी विनंती केली की हा बंद आता उद्या करू नये, त्याला स्थगिती त्या ठिकाणी द्यावी. आणि त्यांच्या भावना आम्ही प्राजक्तदादापर्यंत पोहोचवल्या. आज प्राजक्तदादा अमेरिकेत असल्यामुळे त्यांच्याशी फोनवर बोलण्या झाल्यानंतर त्यांची परवानगी घेऊन आम्ही उद्या जो त्यांनी बंद पुकारला होता तो स्थगित करत आहोत. कारण त्यामुळं होणारं नुकसान, राहुरी शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम त्या ठिकाणी सुरू होती, त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं त्या ठिकाणी प्रपंचाला नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ऐन सणासुदीच्या बाजारातही त्यावेळी नुकसान झालेलं आहे. गुरुवारचा सणाचा बाजार होता आणि इथून पुढं भाजीपाल्याला आता जरा बऱ्यापैकी शेतकरी पिकवतात. आमच्या मार्केट यार्डमध्ये सर्व भाजी विक्रेते आहेत, आडते आहेत, त्यांनी विनंती केली, शेतकऱ्यांनी विनंती केली की हे आमचं नुकसान त्या ठिकाणी होतंय, आपण दुसऱ्या संयमी मार्गाने या कृतीचा निषेध त्या ठिकाणी करणारच आहोत. किंवा आपली जी मागणी आहे की जो कोणी हा आरोपी त्या ठिकाणी असेल त्याला लवकरात लवकर पकडून त्याला शिक्षा व्हावी, आणि ह्या भावनेशी आम्ही सर्वजण सहमत आहोत. परंतु हे करत असताना सर्वसामान्य नागरिकाला कुठली अडचण त्या ठिकाणी होऊ नये म्हणून प्राजक्तदादांनी सुद्धा आमची विनंती त्या ठिकाणी मान्य केली आणि उद्याचा जो बंद आहे तो स्थगित त्या ठिकाणी केलेला आहे. राहुरी मार्केटमध्ये जो भाजीपालाचा मोंढा सकाळी असतो तो होणार सुरळीत, उद्या सुरळीत होईल. बाकीचे सुद्धा कामकाज त्या ठिकाणी व्यवस्थित सुरळीत होईल. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.